स्वर्गीय भीमाबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ अपोलो जिमचे संस्थापक कमलाकर के पाटील व ठाणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठत्व संघटनेच्या सहकार्याने आयोजित 44वी जिल्हा अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठत्व स्पर्धा 2024-25चं आयोजन कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये वय वर्ष 18 ते 65 वयोगटातील ठाणे उदय, ठाणे श्रीमान, ठाणे मेन्स फिटनेस, ठाणे किशोर, ठाणे कुमार, ठाणे श्रीचं या शरीर सौष्ठत्व स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस स्थानिक ज्येष्ठ माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्पर्धा सुरू करण्यात आली। तर सदर कार्यक्रमाला व स्पर्धेचे आयोजक कमलाकर के पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, उद्योजक नंदकुमार साळवी, उद्योजक विश्वनाथ बुंदे, माजी नगरसेवक सुधीर भगत, पोलीस ट्रॅफिक रिटायर्ड अधिकारी गोरखनाथ पाटील, साणे गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, मनोज पाटील, विवेक बैती, राकेश पाटील, रचना पाटील, ज्ञानेश्वर मुंडे, रवी पाटील, सचिन म्हात्रे, विजय पाटील, मामा संदीप म्हात्रे, राकेश म्हात्रे, सुशांत सूर्यराव, महेश साळवी, संदेश धर्माधिकारी, विनायक कीतकर, रिझवान फरीद, ठाणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठत्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, कमलाकर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर, नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने मित्रपरिवार आप्तेष्टांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर ठाणे उदय किताब विजेता ठरला आझाद राजेश जैनवाल, अपोलो जिम कळवा येथील। तर ठाणे श्रीमान किताब विजेता ठरला फिरोज हुसेन पठाण, समीर फिटनेस ठाणे। तर ठाणे मेन फिजिक्स किताब विजेता 2 अनिल विश्वनाथ वझे यांनी पटकावलाय। ठाणे उदय किताब विजेता अजय दत्तात्रय म्हात्रे भिवंडी येथून त्यांनी पटकावला आहे। तर ठाणे कुमार किताब विजेता 2 मेहुल गोरखनाथ म्हात्रे, ठाणे श्री किताब विजेता करण श्रवण ठाकूर यांनी पटकावला आहे। एकूण 275 स्पर्धकांनी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। स्वर्गीय भीमाबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही 44 स्पर्धा आहे आणि मोठं 400 स्पर्धक या भाग घेतलेला आहे। कमलाकर पाटील हा प्रत्येक वर्षी त्याच्या आईच्या किंवा त्याच्या भावाच्या नावाने दिलीप सुरेश पाटील यांच्यानंतर स्पर्धा केली जातो। कसं असतं की अपोलो जिम ही ठाणे जिल्ह्यामध्ये नावाली जिम आहे। अपोलोचं नाव समोर कमलाकर पाटील येतो आणि कमलाकर हा नेहमी म्हणजे आज संपूर्ण जबाबदारी जिल्ह्याच्या महाराष्ट्राची घेतलेली आहे। कमलाकर हा खारेगाव पुरता तर जिल्ह्यातून या महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये कमलाकर पोहोचलेला आहे। एक आम्हाला खारेगाव असण्याचा आनंद आहे। कमलाकरला छत्रपती पुरस्कार मिळाला आहे। कबड्डीच्या स्पर्धा व्हायच्या ठाणे जिल्ह्यामध्ये वेतर कालरे किंवा खारेगाव, कमलाकर पाटील नसेल तर तो डॅनी कुठे आहे डॅनी असे बोलायचे। त्यामुळे महत्त्वाचं आहे का एक आपल्या त्या अंगात लागते आणि स्पर्धा आयोजित केल्या। मी कमलाकर पाटील यांचं मी अभिनंदन करून आणि त्यांना वाढदिवसाची मी खूप खूप शुभेच्छा देतो। आई जगदंबे गणवाला सांगेल तर त्यांना दुर्गाशी लाभो आणि स्पर्धा करायचे आमचे यांच्या सगळे टीमवर्क आहे। शेवटी बघा असा विषय आहे की टीमचं पंच महत्त्वाचा असतो। शेवटी हातून चुका होतात। ज्या स्पर्धा त्यांना स्पर्धा मी सांगेल काय गोष्टी होतील ते आपण सामावून घेतल्या पाहिजे। तोपर्यंत मी आपल्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ही स्पर्धा यावेळीच आईच्या नावाने ठेवली आहे, माझी मातेच्या नावाने। ही स्पर्धा यावर्षी ठेवायची इच्छा नव्हती, पण या ठाणे जिल्ह्याने मला फार
सहकार्य केलं आणि आग्रह केला पूर्ण का ही स्पर्धा झालीच पाहिजे. तर मग मी एक असं ठरवलं का आपल्या आई आत्ता वारलेले जस्ट 5 महिने झाले, तर तिच्या नावाने तिच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धा ठेवूया. स्पर्धेला सगळं हे माझं सहकार्य माझ्या सगळ्या पूर्ण अपोलो जिम आणि माझे कार्यकर्ते ठाणा जिल्हा ह्या सगळ्यांचं सहकार्य आणि माझ्या खेळाडूंचं सहकार्य. आज जवळजवळ 400 ते 450 मुलांनी भाग घेतलेला आहे. याच्यातून जो सिलेक्ट होतील ते महाराष्ट्रासाठी खेळतील. महाराष्ट्राचं नेतृत्व करून ते ऑल इंडियासाठी खेळतील आणि ऑल इंडियाचं नेतृत्व झाला तर मग इंटरनॅशनल करतात. याच्यात खेळाडू तयार होतात आणि ते पुढे जाण्याचा मार्ग करतात. तर माझं असं म्हणणं आहे का जास्तीत जास्त मुलांनी आपल्या महाराष्ट्राच्या जास्त मुलं सिलेक्शन होऊन आणि आपल्या भारताचा कसा नेतृत्व करावा ही माझी फार इच्छा आहे आणि परंपरा आहे. ही चालू ठेवलेली आहे. मी नेहमी यांना माझा पूर्ण सहकार्य असतो. जे काय खेळाडू आहेत त्या खेळाडूंसाठी जे काय लागेल ते माझ्याकडनं नेहमी देत असतोय आणि असंच देत राहणार. आणि ह्या खेळाडूंनी त्यांचं नेतृत्व त्याही पुढे कसं न्यायचं त्यांनी त्याचा प्रयत्न करावा आणि हीच माझी खूप विनंती आहे. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र.
आणि पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करतील संदीप हुसेन पठाण, टायटल विनर ठाणे श्रीमान फिरोज हुसेन पठाण स्टुडिओ ठाणे, त्याला पारितोषिक देऊन सन्मानित करतील रतन श्रवण ठाकूर स्टुडिओ ठाणे पाटील यांच्याकडून 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक प्रत्येक किताब विजेत्याला दिलेलं आहे. तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे पदाधिकाऱ्यांचा आभार, ज्यांनी चांगली ठेवली त्यांचे आम्ही आभार मानतो. प्रेस फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. स्टेज डेकोरेशन ज्यांनी उत्तम केलं त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो. ज्यांचा आभार मानायचं राहिलं